तर ही आहे कोलूची भाजी. आम्ही रानात गेलेलो कोलूची भाजी आणायला. पावसाळ्यामध्ये ही कोलूची भाजी मिळते, आमच्याकडे रानात येते ही भाजी. तर आम्ही असंच गेलो राऊंड मारायला, ते कोलूची भाजी भरपूर भेटली. पाऊस पण थांबलेला, बोलले एक राऊंड मारून येऊ मस्त रानामध्ये. तरी कोलूची भाजी एकाच ठिकाणी एवढी आम्हाला भेटली. दुसरीकडे बघितली तर दुसरीकडे कुठेच नव्हती, ती एकाच ठिकाणी अशी खूप सारी. पाऊस पण थांबलेला तर बरं भेटले तर पटापट तोडून घेऊ. पिशवी पण सोबत आणलेलीच. पिशवी कशासाठी आणलेली तर कोणती तरी भाजी आपल्याला भेटेलच बोलले रानात जाऊन, त्याच्यासाठीच आणलेली पिशवी. तर मस्त ही भेटली आणि आमचा आजचा दिवस मस्त मंगळवार होता. मस्त भाजी आम्ही घरी जाऊन बनवली. तर ही अशी कोलूची भाजी असते, छोटी असते तेव्हा पण मस्त लागते. आता ही जरा मोठी झाली, याला फुलं वगैरे आले आहेत. भरपूर आमची पिशवीच भरली या भाजीमध्ये. पूर्ण एकाच जागी होती ही, अशी घरी आणली आणि नंतर साफ करून घेतली. साफ केल्याच्यानंतर ही बघा एवढी अशी भाजी आम्ही आणली. आई आणि मी आम्ही दोघीच गेलेलो. मस्त स्वच्छ अशी कापून धुवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल ठेवला. कांदा, लसूण, मिरची 3च लागतं, दुसरं काही लागत नाही. तर कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये पहिले टाकली मिरची टाकल्याच्यानंतर टाकलं लसूण, नंतर टाकलं कांदा आणि कांदा मरी होईपर्यंत परतला. छान असा मरी होईपर्यंत परतायचा आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये. भाजीमध्ये कोणती पालेभाजीमध्ये थोडीशी हळद लागतेच, तर हळद टाकून घेतली आणि छान असं परतला. त्याच्यानंतर भाजी धुवून घेतलेली ती टाकली. सगळी अशी धुवून घेतलेली भाजी पूर्ण टाकून घेतली कढईमध्ये आणि लास्टला त्याच्यावरती मीठ टाकलं. ही आमच्या आईची पद्धत आहे अशी, नंतर मीठ टाकायची. तर ही अशी नंतर मीठ टाकून घेतलं आणि परतली आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. बाकी काहीच नाही, एवढीच प्रोसेस आहे करायची. कोणत्याही पालेभाजीला एवढंच करायला लागतं. मस्त असं कोलूची भाजी रेडी आहे.